तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकरांची मगरुरी। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल देखील सरकारमुळे, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा कोणत्याच गावात फिरणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। हसन मुश्रीफांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये मोठा दिलासा। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश देत मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली। मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कोणतेही पुरावे आढळले नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सूचक स्टेटस। वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे, भास्कर जाधव यांचं स्टेटस। हे सरकार विचारांसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। सरकारकडून वॉच, एन्काउंटर, फिक्सिंग आणि टेबलाखालून हेच शब्द ऐकायला मिळणार, हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र। सरकारकडे पैसे नाहीत, सरकार कर्जबाजारी झालंय, लाडकी बहिणी उपाशीच राहणार, चंद्रकांत खैरेंची महायुती सरकारवर टीका। उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी पुन्हा एकदा एकत्र। अंबानींच्या पेट्रोल पंपावर अदानी सीएनजी विकणार, रिलायन्स बीपी मोबिलिटी आणि अदानी टोटल गॅसची सोबत भागीदारी। प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगाविरोधात याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। याचिका ऐकून कामकाजाचा वेळ वाया गेल्याचं मत। 2024 विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान झालं होतं, त्यावर आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीत अजित पवारांच्या सूचना। उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारमूल्यांशी काहीही देणं घेणं नाही। उद्धव ठाकरेंना विचारांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। खुर्चीच्या चाटुकारांना आणीबाणीतील सैनिकांचा त्याग काय समजणार, शेलारांचा ठाकरेंवर घणाघात। न्यायालयाच्या आदेशानं भोंगे उतरवले पाहिजेत। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांची भूमिका योग्यच, आशिष शेलार यांच्याकडून पाठराखण। किरीट सोमय्यांनी जाणून बुजून मशिदीवरील भोंग्यांचा वाद उकरून काढला, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचा आरोप। अजित पवारांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचंही भाष्य। अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात नियमांच्या पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना निर्देश। तर मुंबईमध्ये आतापर्यंत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची पोलीस आयुक्तांची माहिती। औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या माजी आमदाराची डीएनए टेस्ट करावी लागेल। माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांची टीका। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी। अक्कलकोटमधील सभेमध्ये विशिष्ट समाजावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संग्राम जगताप ठाम। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजित पवारांची बाजी, एक हाती सत्ता कायम। आमच्याकडे चेअरमन पदाचा चेहरा नव्हता, पैसाही नव्हता, पण काहींनी खूप पैसा वाटल्याचं ऐकलं। आमचे सर्व उमेदवार फाटके आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम। माळेगाव कारखान्यातील पराभवानंतर योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव। बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा पराभव। शरद पवार गटाच्या पॅनलमधील उमेदवारांना 3ऱ्या क्रमांकाची मतं। उमेदवारांसाठी सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार यांनी सभा घेतल्या। माळेगाव कारखान्यासाठी एक अपक्ष उमेदवार केवळ बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी उभा राहिला। सत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही हे माहिती होतं। उमेदवार शिवाजी कोंकरेंची प्रतिक्रिया। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट। खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन, मात्र ताट चांदीचं नाही तर व्हाईट मेटल आर्टिफिशियल। विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। विधानसभा कामकाज समितीची आज बैठक। सकाळी 11:30 वाजता बैठकीचं आयोजन। पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन। मला जेवायला बोलवलं नव्हतं, मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याचा लाभार्थी नाही, चांदीच्या ताटावरील आरोपांवर आशिष शेलार यांचं उत्तर। शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील, संजय राऊतांचा आरोप। पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावर दादा भुसे यांना आम्ही सर्वांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे। इतर माध्यमातील मुलं पुढे जाऊ नयेत याची मराठीच्या हितासाच निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही।
भविष्याचा वेध घेत हिंदी भाषेचा निर्णय घेतला होता, पण मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. हिंदी भाषा माझ्या प्रतिष्ठेचा विषय नाही. मी साधारण कार्यकर्ता. हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसेंकडून भूमिका स्पष्ट. मराठीचे वारसदार आहोत म्हणूनच 60 जागा जिंकल्या. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. तर मराठीचं नेतृत्व स्वीकारलेल्या शिंदेंवर कुणी काही बोलू नये, प्रताप सरनाईकांचा राजू शेट्टींना सल्ला. पहिलीपासून हिंदीची आवश्यकता नाही. हिंदी सक्तीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे दादा भुसे यांच्याशी बोलणार. हिंदी भाषेच्या सक्तीवर प्रताप सरनाईकांची भूमिका. आणीबाणीच्या काळामध्ये भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आज कुठल्याही चौकामध्ये उभं राहून पंतप्रधानांना शिव्या देऊ शकतात, कारण लोकशाही जिवंत आहे. देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल. मोदींच्या राज्यकारभाराला काँग्रेसचे लोक छुपी आणीबाणी म्हणतात, पण खऱ्या आणीबाणीवर तोंडावर पट्टी लावून बसतात. आणीबाणीच्या नावाखाली त्यांनी संविधानाचा गळा घोटला. शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा. शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं म्हणजे शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंवर प्रश्न आहे का? सपकाळ यांचा सवाल. आणीबाणीला बाळासाहेबांनी समर्थन दिलं होतं. इंदिरा गांधींनी संविधानाचा मान राखून आणीबाणी लावली होती. गेल्या 10 वर्षात देशामध्ये अघोषित आणीबाणी. संजय राऊतांची भाजपवर टीका. भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. भारतीय लोक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करतात. तत्कालीन काँग्रेस सरकारनं लोकशाहीला ओलीस ठेवलं होतं. पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र. आणीबाणी हा काँग्रेसच्या सत्तेच्या अन्यायाचा काळ होता. आणीबाणी ही राष्ट्रीय गरज नाही, तर लोकशाही विरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब होतं. अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आणीबाणी इंदिरा गांधी यांची खुर्ची वाचवण्यासाठी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका. अलाहाबाद कोर्टामध्ये रायबरेलीचा निर्णय दिल्यानंतर आणीबाणी लादण्यात आल्याची रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया. आणीबाणीवेळी शरद पवार कुठे होते? पवार बारामतीमध्ये कुणाचे लोकशाही मूल्य जपण्याचं काम करत होते की विरोधात काम करत होते? आशिष शेलार यांचा पवारांना सवाल. स्वातंत्र्याची शांतता भंग करणारे 4 शब्द म्हणजे आणीबाणी. जनता जनार्दनाचा म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करणारे हे 4 शब्द होते. मंत्री गिरीश महाजन यांची आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका. आम्ही लुटारू दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर आणीबाणी आणणाऱ्या काँग्रेस सरकार लोकांनी उलटून टाकलं. वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतात. शंभूराज देसाईंची टीका. आणीबाणी चुकीची होती तर माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? आणीबाणी उठवल्यानंतर पारदर्शक निवडणुका झाल्या. सरकारच्या जमिनी विकून किंवा मतं चोरून निवडणुका झाल्या नाहीत. हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपला प्रत्युत्तर. आणीबाणीमध्ये माझ्या वडिलांना अटक झाली होती. इंदिरा गांधींनी अटक केली एवढंच समजत होतं. लहान वयामध्ये वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं. यामुळे मनात चीड होती. फडणवीसांनी कटू आठवण सांगितली. भाजप आणीबाणीपेक्षा देखील भयंकर वागतोय. सोचू हे काकर बिल्ली चली हजको. भाजप काँग्रेसपेक्षाही वेगळी नाही. बच्चू कडूंची भाजपवर टीका. आणीबाणीची चूक होती, पण टीका झाल्यावर तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी चूक मान्य केली होती. तेव्हाचे राज्यकर्ते आजच्या राज्यकर्त्यांसारखे वागले नाहीत. इंदिरा गांधींनी माफी मागितल्यानंतर जनतेनं त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणीबाणीच्या मुद्द्यावरून आव्हाड यांची प्रतिक्रिया. अदिती तटकरे जनतेच्या मनातील पालकमंत्री. अनिकेत तटकरे यांचं वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. राजकीय समज गैरसमजातून रायगडला पालकमंत्री पद मिळालं नाही. जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून वंचित ठेवू नका. अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. कोणतेही आमदार नाराज नाहीत. ज्यांची नावं चर्चेत ते आमदार दादांना भेटतात. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. अजितदादांना भेटण्यासाठी आमदार मंत्रालय देवगिरी बंगल्यावर देखील येत असल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांना फोन करून कॉम्प्रोमाइज करेल असं अनेकांना वाटायचं. माझ्या नावामागे कडू आहे. मी किती कडू हे सर्वांनाच माहिती. बच्चू कडू यांचा विरोधकांना टोला. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. 4 वाजता कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर 4:30 वाजता शाहू जन्मस्थळाला भेट देणार.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं शैक्षणिक कारकीर्द सांगणारं अत्यंत दुर्मिळ 7 पुस्तकांचं खंड उपलब्ध। पुस्तकामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत उजेडात न आलेले अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची माहिती। मुंबई भूखंड स्वतःच्या स्वार्थासाठी बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं। मुंबईचे पाणी, गॅस, औषध चोरण्याचं काम काहींनी केलं। मंत्री गणेश नाईक यांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। बॉम्बे मार्केटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मराठी मुलांचीच भरती करा। स्थानिक आणि मराठी मुलांची भरती करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण नाव देतो। थोरले बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला। पेशवाई काय शिवी आहे का? बिभत्स पोस्टर लावून महिलेचा अपमान करता, गुन्हा दाखल करणार। खासदार मेधा कुलकर्णींचा ठाकरे गटाला इशारा। पुणे स्टेशनला बाजीराव पेशवेंचं नाव देण्याच्या मागणीवरून मेधा कुलकर्णींविरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी। नामांतराची इतकीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, कोथरूडची बाई म्हणत ठाकरे गटानं बॅनर लावले। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट। बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देण्याच्या मागणीचे बॅनर फाडले। पक्षाची अधिकृत भूमिका नाही, सूरज लोखंडे आक्रमक। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका। मुंबईमध्ये पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणीला सुरुवात। 6 लोकसभा मतदारसंघामध्ये बैठकांचं सत्र सुरू होणार, राखी जाधव यांची माहिती। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या युवासेना महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवार देखील राहणार नाही, आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका। भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा। पवित्र पोर्टलद्वारे 8,556 पदभरती। शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या टप्पा 2 नुसार कार्यवाही सुरू करण्यात येणार। सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावतीत। सरन्यायाधीश भूषण गवईंचा अमरावती दौऱ्यामध्ये राणा दाम्पत्याकडून सत्कार। मी सरन्यायाधीश म्हणून नाही तर अमरावतीचा भूमिपुत्र म्हणून आलोय। माझ्या यशामागे माझे आईवडील आहेत। भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, भूषण गवईंची प्रतिक्रिया। अमरावतीच्या PR पोटे कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर। बिगर आदिवासी क्षेत्रामधील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी उद्या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या लक्ष। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महिला सन्मानाचे धडे द्यावेत। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून महिला पोलिसाच्या विनयभंगाच्या घटनेवर रोहित पवार यांची टीका। प्रमोद कोंढरेला तात्काळ पदमुक्त केलं। कोंढरेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार। ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांचं आश्वासन। मंत्री गुलाबराव पाटील पंढरपुरात। गुलाबराव पाटलांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुकांचं निरास्नान संपन्न। वीरधरणामधून नीरा पात्रामध्ये विसर्ग सुरू। धरणामधून सध्या 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यामध्ये दाखल होणार। सुनेत्रा पवार पालखीचं स्वागत करणार। धुळ्यामध्ये टाळ मृदुंगाचा गजर करत वारकऱ्यांकडून अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध। अबू आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। बेस्ट बसच्या भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। सप्टेंबर अखेरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्ण होईल। विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणीनंतर समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांची माहिती। बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गळती। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच पाणी गळती होत असल्याचं समोर। आमदार एकनाथ खडसेंना देखील पाणी गळतीचा सामना करावा लागला। एकनाथ खडसे यांच्याकडून नाराजी व्यक्त। मालवणमधील राजकोट किल्ला सध्या बंद। पर्यटकांच्या संख्येमध्ये घट, तर किल्ला बंद केल्यानं स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची नाराजी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार मंजुळा गावित यांचं ठिय्या आंदोलन। नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याचा गावित यांचा आरोप।
मीरा भाईंदरच्या काश्मीरा पोलीस ठाण्याबाहेर चालक मालक संघटनेसाठी आंदोलन, खासगी इको वाहनांवरील कारवाई, टी परमिट वाहनांसंदर्भात आंदोलन, आमदार प्रतीक निकोलेंसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन मागे. पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस, शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध, पुणे पालिकेकडून वीज आणि पाणीपुरवठा खंडित. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. हदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं 3 एकर सोयाबीनवर नांगर फिरवला.